नाही, पण या सगळ्या GR वर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोडग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की एका GR ने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाहीत, टप्प्याटप्प्याने मराठा समाजाच्या बघा, पूर्ण करा. आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही. स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्याने कशा करता बोला, कुणीच बोलू नये. आंदोलन संपलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, मंत्री काय बोलतायत, इतर नेते काय बोलतायत, त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही. काल तुम्ही मुरली देवरांच्या मिलिंद देवरांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवासारव केलेली आहे. सामनाचा अग्रलेखही त्यावर आहे. तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? काय म्हणायचं आहे, मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना, कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका. दक्षिण मुंबईत, साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला, सोबो, बरं का, श्रीमंतांचं सोबो, त्यात गिरणगाव सुद्धा येतं, गिरगाव येतं, सगळं काय येतं. म्हणजे श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका. हे सगळे मराठी लोक असतात, आंदोलन करणारे. शिक्षक असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात, बरं का. याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं. पेडर रोड, कारमायकल रोड, नेपन्सी रोडवर राहणारे कोणी असतात. तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचं मराठी प्रेम, ही यांची मराठी अस्मिता. ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहाचा जो पक्ष आहे शिंदे गट, त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला. खरं म्हणजे अशा खासदाराची अकलपट्टी करायला पाहिजे, पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले, त्यांचा त्रास त्यांना झाला. आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे, पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात. आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात. मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी. त्याच्या हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण? मिलिंद देवरा. मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.